चला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज डेरी दाखल झालेत आणि पंच हे ऑफिशियली आमचे व्हायब्रेशन पंच साठी पालकर यांचा हा पॅनल पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर सत्यवान काकडे सर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियली दोन पंच मैदानामध्ये डेरी दाखल झालेले आहेत, दोन फलंदाज मैदानामध्ये आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. खेळाला सुरुवात इथून होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल आणि पहिला बॉल इथून पहिला षटक इथे मात्र घेऊन येण्यासाठी कॅप्टननं मात्र भरोसा दाखवलाय. फलंदाज अनिकेतच्या समोर मात्र गोलंदाजी इथून सागर आपल्याला पाहायला मिळतील. फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी इथून मात्र निमंत्रित केले गेले. पिवंत षटक आहे. पॉईंटवरती एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. छोटे एक्स्ट्रा कव्हर मिडॉन आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग गली आणि थर्डमॅन रिझनमध्ये आपल्याला दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात तिथे. आणि डीपमध्ये पाहायला गेलं तर मिड ऑफ आहे आणि मिडॉन अशी ही क्षेत्ररक्षणाची पॉवर प्लेमध्ये मात्र सजावट आपल्याला पाहायला मिळतोय इथे. मंथनला पाहतोय ते ऑन स्ट्राईक. गिमॉन लेस्ले पहिला बॉल दुसऱ्या सामन्यातील आजच्या दिवसातील. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षण बदलला होता, त्याच्यानंतर जाळ्यामध्ये अडकलेत. अप्रतिम झेल तिथे मात्र पकडलाय हर्षद या खेळाडूने आणि फलंदाज बाद. शून्यावरती पहिला विकेट चिंचवली टीमचा माघारी. अप्रतिम दशरथ मात्र यांचं हे आपण हा आवाज ऐकलात. मिडॉप मध्ये अप्रतिम हर्षदकडनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऍक्च्युली ते मिडॉन मध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना गोलंदाजांनी सांगितलं की तुम्ही मिडॉप मध्ये या आणि त्यांच्याकडेच पहिला झेल इथे मात्र गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष इथे जाताना पाहायला मिळतात आपल्याला. पहिला षटक सागर हातलत असताना पहिला विकेट ही प्राप्त करून दिलाय. अलंग कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चुकी झाली. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न कदाचित धोक्याची घंटा वाजली असते तिथे. एकच धाव धावफलकावरती आणि पहिली धाव मात्र इथून येत असताना पाहायला मिळते आपली 11 चिंचवली या टीमच्या मात्र धावफलकावरती. आपली 11 चिंचवली आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 तुम्ही पाहताय. हा फटका चांगला आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी झाली आहे. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावाला 4 चौकार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी मध्ये हा स्पर्धा ही संपन्न होताना पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतात. अगदी नाईट स्पर्धा सुद्धा मात्र याच मैदानामध्ये होत असतात. बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न धोका जरूर झाली होती तिथे आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर आदरणीय आमचे प्रशांत शेठ शेळके साहेब यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांना मी आदरपूर्वक विनंती करू की या आपण अतिथी कक्षामध्ये. प्रशांत शेठ शेळके साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळतोय आणि त्यांचंही ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. वाव भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि एसट्यांचा वेध इथे मात्र घेतला गेलाय. काय गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाले. दांडी झाली गोल आणि संतोष बॅक टू डगआउट. 2 या धावसंख्येवरती दुसरा विकेट.
अनुभवी फलंदाज संतोष माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि याच टीमचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 आपली 11 चिंचवली आणि तीच टीम मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आमचे अनिकेत दादाही मैदानामध्ये गेलेत. आता इथून निलेश आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी. आपण चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा. अनिकेत यांच्यावरती मात्र इथे असणार आहे. अनिकेत शिल्के आयोजनाचा भरपूर भार त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय जरूर इथे, परंतु इथून संघाचाही भार तुम्हाला मात्र निभवावा लागेल आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. P1 संपल्यानंतर डीपमध्ये फाईन लागले गेले आणि तिकडे डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरवरनं मात्र डीप कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक ढकलले गेले. बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला मिळाली. काय गोलंदाजी कोंडले गावाची मात्र होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम. पहिला षटक जो मात्र नावी गेला सागर यांनी हाताळला होता. धावा खर्च झाल्या होत्या 6 आणि 2 विकेट महत्त्वपूर्ण आलेत आणि आता मात्र गोलंदाजीसाठी साहिल हे गोलंदाज आलेत आणि पहिल्या बॉलवरती ही त्यांनीही मात्र चुणूक दाखवली गेली. हाय फटका फसला इथे मात्र पाहायला गेला तर झेल इथे मात्र घेतला जाईल का? ड्रॉप झालाय आणि केशेके यांना जीवदान मिळालंय. एक धाव बघता बघता इथे मात्र संघर्षमय येताना मात्र पाहायला मिळतोय आणि या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चिंचवली टीम मैदानामध्ये जरूर गेले, परंतु महत्वाचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी मात्र इथून बॅटिंग ऑर्डर डगमगताना मात्र पाहायला मिळतोय की काय अशी स्थिती निर्माण जरूर झाली तिथे. परंतु निलेश आता स्ट्राईकला आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. एक नॅचरल मोमेंट तर सतत त्याने डाव्या हाताच्या फलंदाजांना मिळत असतो, ती मात्र त्याचा वापर करतील का त्याची ही चर्चा. हो फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती ही खेळता आलं नाही आणि थोडंसं इथे आपण पाहायला गेलं तर ड्युअलमॅन परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज धाव घ्यायची की नाही या परिस्थितीमध्ये याने आपण पाहायला गेलं तर अतिरिक्त आत्मविश्वास जो आहे तो मात्र वाढला जातोय गोलंदाजांचा आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 3 बॉल डिलिव्हर झालेत, त्यामधील 2 डॉट बॉल आलेत आणि एकच धाव आलेली आहे. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तिथेही चुकी झाली आणि त्याच्यानंतर हा षटकार येताना मात्र पाहायला मिळत असताना पालकर कळवत आहेत 6 धावा षटकार. बाबा निलेश यांच्यावरती आता जबाबदारी आहे धावसंख्या वाढवण्याची आणि आणखी एक तडाखेबाज या बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन फायर निलेश बंटी यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार. बॉलर
आता 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली धावा संख्या आली आता जरुरी ते. हो तशा त्या दिशेनं अगदी लॉलीपॉप बॉल टाकला जातो आणि त्याच्यावरती आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. ऑन फायर. आता मात्र गोलंदाज साहिल म्हणत असतील आग से रे भाई निलेश के नाम से डर लगता है. धावाला 4 4 4 चौकार. ओहो बेकार. सर शेवटच्या बॉलवरती 4 होते ना. षटकार. ओके 6 धावा मापी असावी आणि या 6 धावेने आता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा. 2 षटकं समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा. चांगली धावसंख्या निलेश यांच्या बॅटमधून या धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर थोडेसे निराश वाटत होते निलेश आणि त्यानंतर मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं साहिल यांच्या गोलंदाजीवरती आणि ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र जमवण्यामध्ये यशस्वीही झाले. आता इथून अनिकेत शेळके स्ट्राईकला पाहायला मिळतात. येते आपले 11 चिंचवली गावाचं आयोजन आहे आणि तीच आयोजक टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची सजावट जाले पसरवले जरूर इथे अनिकेत शेळके. चला थोडा उशीर होते मॅच मध्ये. कॅप्टन गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकासाठी. अनिकेत शेळके समोर आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल अप्रतिम इथे मात्र हाताळला गेलाय. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. इथून रणनीती आखावी लागेल. अनिकेत शेळके आणि निलेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर संतोष आणि त्याचबरोबर आमचे फलंदाज मंथन आऊट झाले. त्याच्यानंतर वाव चांगला बॉल आणि आणखी एक विकेट माघार येताना मात्र पाहायला मिळाले. फलंदाज अनिकेत शेळके यांच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का बसताना मात्र पाहायला मिळणार आहे 25 या धावसंख्येवरती. शेळके आमचे आयोजक आता माघारी परताना पाहायला मिळतात. त्याचा फलंदाजी म्हणून फारशी चांगली कामगिरी राहिली नाहीये आणि नवीन फलंदाज संजय लेट पण थेट मैदानामध्ये पोहोचले गेलेले आहेत. समोर गोलंदाज कुणाला पाहतो इथे. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र पाहायला गेलं अलंकार पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी झाले. एक धावेला मात्र दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. निलेश आणि संजय हे 2 फलंदाज यांच्यावरती जबाबदारी. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर परंतु तिथे थर्ड मॅन मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु क्षेत्ररक्षण झालंय अडवलं गेले आणि एक धाव वाचवली गेली चांगल्या पद्धतीने मात्र तिथे गलीमध्ये आणि धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आमच्या या सगळ्या या स्पर्धेतील ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले ते आदरणीय प्रशांत शेठ शेळके साहेबांचं इथे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतं आणि अगदी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करत आहोत आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ही प्रशांत शेठ शेळके साहेबांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने ह्या चमचमत्या आकर्षक मोठमोठ्या ट्रॉफीज आपल्याला मात्र त्यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत
ते आदरणीय प्रशांत शेळके साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती आता इथून धावा कशाही येणं गरजेचे असतील. टीम आपली 11 चिंचवली ह्या टीमला धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 28. कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण थांबणार नाहीये. फलंदाज संजयच्या बॅट मधून मात्र हा आलाय शानदार रुबाबदार षटकार. ते समाप्त झालंय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. या षटकामध्ये 9 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर सागर यांनी मात्र हा षटक हाताळला होता. 6 धावा, 2 विकेट महत्वपूर्ण आल्याही होत्या. त्याच्यानंतर साहिल आले. साहिल यांच्या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च झाल्या. 19 तब्बल धावा तिथे आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर कुणाल आले आणि कुणाल यांच्या गोलंदाजीवरती 9 धावा खर्च झाल्यात आणि 1 विकेट ही मात्र प्राप्त करून दिली. एकूण 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जय फाटे गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी. सीझर 11 शिवणसाई आपण तयार राहायचं टॉस साठी. यानंतर खेळाडू कुठे गेले असतील त्यांना जो जिंकणार आहे तो संघ तुमच्याबरोबर खेळणार आहे. जर कुठे खेळाडू गेले असतील तर आपण बोलवून ठेवा. ओहो चांगला बॉल. पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. चुलीवरचा तवा आणि निलेश भाईची हवा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार षटकार. त्याचबरोबर आमचे भाऊजी इथे यांचं आगमन होताना पाहायला मिळते. जगदीशजी भगत या जावई बापू आपलंही सहर्ष स्वागत. त्यांचंही सपोर्ट या टीमला सातत्याने असतं आपली 11 चिंचवली टीमला. आणि या आदरणीय जगदीश भगत यांनाही आम्ही विनंती करू की आपण इथे यायचं आहे. याही बॉलवरती तडाखा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. एकदा मात्र पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान कदाचित इथे मानलं जाईल. आणि एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा 41. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की 25 धावाही करतील की नाही. आपली 11 चिंचवलीची अवस्था मात्र पाहायला मिळत होती. त्याच्यानंतर निलेश यांनी मात्र केलेली फलंदाजी अगदी कौतुकास्पद आहे. कौतुक करावं लागेल. निलेश शेळके आणि आता संजय पाहतोय आपण. चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. चांगली डिलिव्हरी केली गेली. याच गोलंदाजीची मात्र इथून गरज असणार आहे टीम कोंढोली टीमला. खूप छान इथे मात्र खेळ इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 41 धावांवरती मात्र धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. धावसंख्या चांगली आली आहे पण उर्वरित बॉलवरती एक 7-8 धावा आल्या तर मात्र चांगलं काम होऊ शकतोय. परंतु हा वाईट बॉलचा निर्णय अतिरिक्त धाव मात्र येताना पाहायला मिळतात. व्हायब्रेशन पंच सँडी पालकर सर आपल्याला ऑफिशियल पंच पाहायला मिळतात आणि आमचे सत्यवान काकडे सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही ऑफिशियल पंच. आपली 11 चिंचवली ग्रामस्थ मंडळ चषक 2025 तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपली चिंचवली आणि कोंडले या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंची जास्त लांबी कमी तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि संजय थोडेसे कमी पडले रनरअप मध्ये आणि त्याचमुळे ह्या रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर 4था येताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्या धावफलकावरती 42 42 ऑन स्कोर बोर्ड.
42 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक चौथी मैदानाच्या बाहेर मात्र येताना पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज 43 मापी असावी. 43 धावा आहेत. टीम कोंडले 12 मॅन आपण हे लक्षात द्या. 43 धावा धावफलकावरती. काही बॉल शिल्लक असतील या षटकामधील. गोलंदाज जैत हो याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्यांनाही चकून बॉल अंतिम क्षणी अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतो. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि ही धाव कदाचित झाली असती का त्याची ही चर्चा, परंतु 2 धावा क्षेत्ररक्षक अप्रतिम मात्र पाहायला मिळाला. 100% कमिटमेंट आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी देत असताना पाहायला मिळतात तिथे. हर्षल एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने हर्षल यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी आता इथे मात्र दिले. या 2 धावेच्या धावफलकावरती 45 धावा तब्बल लागल्या गेल्यात. आता शेवटचा बॉल 1 टू गो या षटकातील आणि या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. कोणतीही धाव आली नाहीये. शेवटच्या बॉलवरती धावा येतील असं काही अपेक्षा होती तिथे आपले 11 चिंचवली टीमला, परंतु तसं घडताना पाहायला मिळालं नाही. निर्धाव बॉल आणि या षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 45 धावा. विजयासाठी 46 धावांची गरज असणार आहे. चला चला विजयासाठी 4 षटकांमध्ये आता गरज असणार आहे ती 46 धावांची. आणि जाऊया सेकंड इनिंग मध्ये. ऐकूया मनोहर पाटील सरांना. थँक्यू.
सभी खिलाड़ियों का हम एक बार फिर से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल जाएंगे। मुकाबला जारी है। अपनी 11 चिंचोली और उनके खिलाफ खेल रही है मरियाई क्रिकेट टीम कोंडले, जिनके बीच में आज के दिन का पहले दौर का ये दूसरा मुकाबला जारी है। जीतने के लिए टारगेट होगा मैदान के अंदर 46 रन की दूरी पार करनी है। जिस तरीके से पहला मुकाबला हमने देखा था जहां से 53 की आवश्यकता थी, मुकाबला लगभग 16 रनों से जीता था श्रीधर 11 शुभन से क्रिकेट टीम ने और दुंद्रीपाड़ा क्रिकेट टीम को परास्त किया था। और ये दूसरे मुकाबले में शुरुआत किस प्रकार से होगी, क्योंकि जिस तरीके से पहला सत्र हमने देखा था, पहला ओवर शानदार था सागर का, दूसरे ओवर में 19 आए थे साहिल के, लेकिन अंतिम क्षणों में अपना काम बखूबी से निभाया जय फाटे ने। अच्छी बल्लेबाजी मिडिल ओवर में हुई थी जहां से नीलेश ने लगभग 3 छक्के 1 चौका लगाया था और संजय ने भी 1 छक्का लगाकर उनका साथ दिया था। रन बने 45 और जीतने के लिए 46 रनों का टारगेट मैदान के अंदर। 2 अंपायर्स निकल चुके, सैंडी भाई पालकर उनका साथ निभाए सत्यवान काकड़े, मैन फ्रॉम आदई। तो मुकाबला यहां से शुरू होगा। जीतने के लिए 46 की दूरी, जो भी टीम जीतेगी तुरंत मुकाबला होगा श्रीधर 11 शुभन से टीम के खिलाफ। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे और मैदान के अंदर लौट चलेंगे। थोड़ा सा फास्ट क्रिकेट खेलना है, सुपर संडे और इस टूर्नामेंट का तीसरा दिन है। दो खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके, रुपेश और उनका साथ निभा रहे साहिल मैदान के अंदर। तो पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार है, अंपायर का इशारा, लेट्स प्ले। पहली गेंद तीर की तरह सीधी निकले, टप्पा गिरने के बाद थोड़ी नीचे भी रही, बिल्कुल उछाल नहीं था इस गेंद के ऊपर। विकेट कीपर ने अपना काम बखूबी से निभाया। जीतने के लिए 40 की दूरी पार करनी है। अच्छा मुकाबला खेला जाएगा। अपनी 11 चिंचोली के खिलाफ खेल रही है मरिया 11 कोंडले। 30 गज के बाहर 2 खिलाड़ी, एक डीप मिड विकेट में खिलाड़ी है, डीप लॉन्ग ऑन भी कह सकते हैं, और एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है। राजेश की दूसरी गेंद, स्ट्राइक रेंज के ऊपर रुपेश। यह भी अच्छी गेंद है, गति में बार बार मिश्रण करे, कई साल का अनुभव है और अनुभव के प्रति यहां पर अच्छी गेंदबाजी का मुजाहरा करते हुए पहली गेंद डॉट, दूसरी भी डॉट आई। थोड़ा सा सलाह मशवरा बनता भी आज से, क्योंकि 46 की दूरी पार करनी है। कुछ अच्छी गेंदों का सम्मान करना भी जरूरी होता है क्रिकेट में, हर एक गेंद के ऊपर बाउंड्रीज आपको नहीं आती। 2 गेंदे लगातार डॉट है, थोड़ा सा प्रेशर बढ़ेगा, दबाव बढ़ेगा बल्लेबाज के ऊपर। बल्ले का अंदरूनी किनारा लगा, 3 गेंदे लगातार डॉट है। अच्छा मुकाबला, अच्छी गेंदबाजी, हर एक डॉट गेंद आपके बल्लेबाजों के ऊपर, आने वाले बल्लेबाज के ऊपर भी दबाव बढ़ाएगी। यहां पर सिंगल डबल के लिए भी जा सकती, लेकिन 3 गेंदे डॉट आई है। ऐसे में सोच किस प्रकार की होगी? क्रिकेट में पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक रवैया, पॉजिटिव एटीट्यूड बेहद जरूरी हो जाता है। सेल्फ कॉन्फिडेंस होना जरूरी होता है। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद काफी देर तक हवा में लहराई है, गेंद के नीचे खिलाड़ी। सेकेंड अटेम्प्ट में यहां पर बल्लेबाज जाएंगे मैदान के बाहर। पहला खिलाड़ी रुपेश, बैक टू दी पवेलियन। थैंक यू सो मच। मैं तो कहूंगा थोड़ी सी खराब सोच थी यहां से रुपेश की। 3 गेंदे डॉट के लिए सिंगल लो, दूसरी छोर के ऊपर चले जाओ, साहिल को स्ट्राइक रेंज के ऊपर आ जाओ, लेकिन बड़े स्ट्रोक की यहां से तलाश की और इसी में यहां पर निश्चित तौर पर विकेट फेंका रुपेश ने। पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा कोंडले क्रिकेट टीम का। अब यहां से दबाव बन जाएगा, गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक है, आड़े बल्ले से खिलाड़ी मौजूद है, मौका बन जाएगा। सागर आए, सागर मैदान के बाहर चले गए। 5 गेंदें यहां से गुजर चुकी है और बल्लेबाज आउट। जब पारी की शुरुआत हुई थी 24 गेंदों में 46 रन फेवरेट थी कोंडले क्रिकेट टीम, लेकिन इन 5 गेंदों ने इस मुकाबले का तख्ता पलट दिया है पूरी तरीके से। अब दबाव भरा माहौल,
5 गेंदे, खाता खुला नहीं, 2 खिलाड़ी मैदान के बाहर लौट चुके हैं। जय जाएंगे चौथे नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर। अब दबाव साफ नजर आता है। 5 गेंदे, 2 सफलता। राजेश की जादूगरी घरेलू मैदान के ऊपर देखने को मिल रही है। अंतिम गेंद का खेल है बाकी पहला ओवर के राजेश की। एक और मेडन आएगा। पहला मेडन हमने समीर पालकर का देखा था श्रीधर 11 शिवन सही से। इस आज के दिन का दूसरा मेडन देखा राजेश के माध्यम से आपली 11 चिंचोली टीम के लिए। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 0, 2 विकेट के नुकसान के ऊपर। टीम कोंडले जीतने के लिए 18 गेंदे 46 की दूरी। अब पूरी तरीके से जिम्मेदारी होगी साहिल और जय के कंधों के ऊपर। अब साहिल का मौजूद रहना अंतिम क्षणों तक बेहद जरूरी हो जाएगा। 18 गेंदे 40 की दूरी है। मंथन भगत आएंगे गेंदबाजी में। स्ट्राइकर एंड के ऊपर अब नजर आएंगे साहिल, जो पिछले ओवर में पूरी तरीके से नजारा देखते रह गए नॉन स्ट्राइकर एंड से, लेकिन अब मुकाबले में मजा लौट चुका है। 18 गेंदे 40 की दूरी। कोंडले क्रिकेट टीम दबाव को महसूस करेगी क्योंकि पहले ओवर में एक भी रन नहीं आया और ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज मैदान के बाहर लौट चुके। आउट हुए रुपेश, आउट हुए सागर। अब साहिल होंगे स्ट्राइकर एंड के ऊपर। गेंदबाजी में मंथन भगत पहली गेंद लेकर तैयार है। स्ट्राइकर एंड के ऊपर साहिल तैयार। आड़ा बल्ला घुमाया, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। एक ही रन है। आखिरकार खाता खुल चुका है। थोड़ा सा फंबल, लेकिन एक से ज्यादा कोई नुकसान नहीं। 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है। आखिरकार खाता खुल चुका है। गाड़ी पटरी पर लग चुकी है, लेकिन अब समीकरण बचेगा 17 गेंदे 45 की दूरी अब भी पार करनी है। मुकाबले में यदि साझेदारी बनेगी तभी जिंदा रह पाएगी, लेकिन विकेटें गवाएगी तो इसके ऊपर और दबाव आ जाएगा बल्लेबाजों के ऊपर। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिलेगा। बंटी आएंगे पीछे दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता है। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 2 विकेट के नुकसान के ऊपर टोटल 3 है। 46 का पीछा करा जा रहा है। 43 रनों की दूरी अब भी पार करनी होगी। आने वाली 16 गेंदे 43 रन। कोंडले क्रिकेट टीम भी जानती है यहां पर 1-2 बड़े हिट मुकाबले में तुरंत वापसी हो जाएगी। विकेट खोना या फिर बिल्कुल अफोर्ड नहीं कर सकती टीम कोंडले। गेंदबाज तैयार मंथन भगत इस ओवर की तीसरी गेंद लेकर एक बार फिर से। लोअर फुल टॉस दी गेंद। बंटी पिछले गेंद के ऊपर वहीं पर मौजूद थे। अब लंबा चेस है, लेकिन गेंद रुकेगी नहीं। गेंद जाएगी सीमा पार, चौका। इसी चौके के मदद से पारी आगे बढ़ती भी 7 रन। सीधे बल्ले से इस बार पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। कोई खिलाड़ी मौजूद था, कोई गलती नहीं होगी और यहां पर एक और सफलता। तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर कोंडले टीम का। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होता हुआ इनेट नंबर 5 दिशांत। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। स्ट्रगल जारी है। डाउन द ग्राउंड इस गेंद को खेला। लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, मना किया इस बार। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 8 के ऊपर पारी पहुंच चुकी है। 40 की दूरी पार करनी थी। अभी भी 38 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। आने वाली 13 गेंदे 38 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार है। ओवर द विकेट से ये गेंद बिल्कुल चकमक है। इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आएगा। 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोर
8 रन। जीतने के लिए आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 38 रनों की जरूरत। अड़तीस रनों की दूरी। क्या अब भी मुकाबले में जान बची हुई है, ये भी देखने वाली बात है। स्ट्राइक रेंज के ऊपर दिशांत, ये गेंद ऑफ स्टिक के बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई रन बने टोटल 9 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे संजय। अंपायर डॉट बॉल, डॉट है ना? गेंदबाज तैयार, संजय शेलके, राउंड द विकेट। गति में मिश्रण है, लाजवाब ये गेंदबाजी है, कोई हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई रन बनेंगे टोटल 9 रन। जीतने के लिए 10 गेंदे और जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। 6 छक्के मुकाबले में चाहिए आने वाली 10 गेंदों के ऊपर, तभी ये मुकाबला कोंडले क्रिकेट टीम जीत सकती है। क्या बड़े स्ट्रोक आएंगे, तलाश जारी है। 10 गेंदे जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार है संजय शेलके, दिशांत के लिए। ऑफ स्टिक के काफी ज्यादा गेंद बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। 36 की दूरी अब भी पार करनी है मुकाबला जीतने के लिए। वो क्षमता जरूर रखते हैं, वो काबिलियत जरूर रखते हैं, लेकिन क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे, क्योंकि शुरुआती बल्लेबाज नहीं चले कोंडली टीम के। अच्छा स्ट्रोक है इस बार, बल्ले के बीचों बीच आवाज सुमधुर आई थी। मुकाबले में अभी भी वापसी हो सकती है। आने वाली गेंदें बचेगी यहां से 9 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की अभी भी है जरूरत। इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली गेंदें 8 और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। अच्छा मुकाबला चलता है, अच्छी गेंदबाजी है, अच्छी बल्लेबाजी है। मुकाबले में वापसी के संकेत पिछले छक्के ने दे दिए हैं कोंडले क्रिकेट टीम की। सोच पॉजिटिव होना जरूरी हो जाती है, क्योंकि पैरों में मोच और छोटी सोच कभी इंसान को आगे बढ़ने नहीं देती। लोअर फुल टॉस, मिस कर गए इस गेंद को, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, सिर्फ 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बनेंगे टोटल 18 रन। जीतने के लिए 28 की दूरी, आने वाली गेंदें 7 है और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहिए। संजय शेलके मौजूद है, स्ट्राइक रन के ऊपर दिशांत है, क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा? राउंड द विकेट, फुल टॉस, खिलाड़ी बीच में मौजूद जरूर थे, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा यहां से चौका। अब आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 24 की जरूरत। पानी की मांग है, पानी लेकर तुरंत दौड़ जाना है। 6 गेंदें, 24 रन की जरूरत।
मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। 6 गेंदे 24 रनों की जरूरत है, 4 छक्के मुकाबला जिता सकते हैं कुंडली क्रिकेट टीम को। स्ट्राइकर एंड के ऊपर साहिल मौजूद है, तो गेंदबाजी में आएंगे सार्थक। 6 गेंदे जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। पहली कुछ गेंदे इस मुकाबले का नतीजा हमारे सामने खोल कर रख देगी। 6 गेंदे 24 रन, सार्थक निकल चुके साहिल के लिए। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, रन आएगा केवल सिंगल। अब आने वाली गेंदे 5 जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश है। जबरदस्त ये मुकाबला। 5 गेंदे जीतने के लिए 23 रन, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। गेंदबाज है तैयार, बल्ले का किनारा और बल्लेबाज आउट। अब 4 गेंदे 4 छक्कों की जरूरत है। 23 की आवश्यकता। गेंदे जीतने के लिए 23 रन। हर्षल जाएंगे नए खिलाड़ी, क्या बड़ा स्ट्रोक दिखा पाएंगे। 4 गेंदे 23। शॉर्ट पिच, पीछे खिलाड़ी मौजूद है बंटी, कैच छूटा जरूर है। रन आएगा केवल सिंगल। अब 3 गेंदे और जीतने के लिए 22 रन। हर गेंद के ऊपर छक्का भी अब मुकाबला जीता नहीं सकता मरियाई कोंडले क्रिकेट टीम को। अंतिम 3 गेंदों की अब औपचारिकता बाकी। लीगल डिलीवरीज आएंगी तो कोई खतरा नहीं है चिंचोली टीम को। शॉर्ट पिच थी ये गेंद, खिलाड़ी जरूर वहां पर मौजूद है। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अंतिम 2 गेंदों का सफर बाकी होगा। 46 की दूरी। ग्रामीण टेनिस क्रिकेट में ये लो स्कोरिंग ही मैं कहूंगा मुकाबला, लेकिन फिर भी ये रन यहां से वाइड गेंद करा अंपायर द्वारा, थोड़ा सा लंबा खींचा जा रहा है। मैं गुजारिश करूंगा श्रीधर 11 शिवन से टीम के कप्तान से कि टॉस के लिए आपको संपर्क करना है और इस मुकाबले में जीतने वाली टीम के साथ आपका तुरंत मुकाबला होगा। गेंदबाज तैयार है। एक और ये डॉट गेंद है। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है, औपचारिकता पूरी की जा रही है। ये क्रिकेट है दोस्तों, कभी आपको हर दिन दसरा दिवाली नहीं आती, एक रात अमावस की भी आती है। कभी कभी जीते हुए मुकाबले आप खो देते हो, इसी का नाम क्रिकेट है दोस्तों। क्योंकि क्रिकेट में आप कभी हारते नहीं, या तो आप जीतते हो या फिर आप सीखते हो। यहाँ पर जीत तो नहीं मिली लेकिन सीख जरूर मिलेगी। यहाँ से मरियाई कोंडली क्रिकेट टीम को हार्ड लक बॉयज, कॉन्ग्रेचुलेशंस आपली 11 चिंचोली। चलो चिंचोली का कप्तान तुरंत आ रहे हैं आपको मैदान के बाहर और तुरंत मुकाबला होगा श्रीधर 11 शिवन सई की टीम के खिलाफ। शिवन सई बनाम आपली 11 चिंचोली। दूसरे दौर का पहला मुकाबला होगा।